तमिळनाडूमधील कोइंबतूर येथे 20 वर्षीय शाळेतल्या पदवीधर मुलीवरती 3 जणांनी बळजबरीने अपहरण करून तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याचं प्रकरण घडलं आहे. नक्की काय घडलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी ही विद्यार्थिनी आणि तिचा मित्र कोइंबतूरमधील एअरपोर्टच्या पाठीमागं वृंदावन नगर गुलजार रस्त्यावरती त्यांच्या चारचाकीमध्ये गाडी साईडला लावून बसले होते. अचानक त्या ठिकाणी 3 जण एका टू व्हीलर गाडीवरती आले आणि त्यांनी गाडीच्या काचा फोडायला सुरुवात केली. गाडीच्या काचा फोडल्यानंतर त्यांनी त्या मुलीबरोबर असणाऱ्या मित्राला हातोड्या आणि दांड्याच्या साहाय्याने मारहाण केली आणि त्याला जखमी केलं. त्यानंतर त्या तिघांनी त्या मुलीला बळजबरी त्यांच्या गाडीवरती बसवलं आणि 1 किलोमीटर लांब घेऊन गेले. स्थळी नेल्यानंतर या तिघांनी त्या मुलींवरती सामूहिक अत्याचार केल्याचं प्रकरण घडलं आणि ते तिथून पसार झाले. जखमी झालेल्या तरुणीच्या मित्राला जेव्हा जाग आली तेव्हा त्याने पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आणि पोलिसांना घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी 7 तुकड्यांच्या मदतीने त्या मुलीचा शोध सुरू केला. सोमवारी पहाटे 4 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 4:30 वाजता पोलिसांना ती मुलगी सापडली. ती मुलगी शॉकमध्ये होती. त्या मुलीला आणि तिच्या मित्राला पोलिसांनी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. कोइंबतूरमधील वेल्लीनगर येथे आरोपी दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले. पोलीस त्यांना पकडायला गेले असताना त्यांनी पोलिसांवर देखील हल्ला चढवला आणि याच हल्ल्यामध्ये पोलिसांनी बचावाकरता त्यांच्यावरती फायरिंग केली. या घटनेमध्ये 3 आरोपी जखमी आहेत. त्यांची नावे सतीश, गुना, कार्तिक हे तिघेही बांधकाम कामगार असून तिघांवरतीही यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समजत आहे. पीडित मुलगी मूळची कोइंबतूरची असून ती शिक्षणासाठी तिथे आली होती आणि हॉस्टेलमध्ये भाड्याने राहत होती. पीडित मुलीला पोलिसांनी 60हून अधिक CCTV फुटेज दाखवल्या, परंतु मुलीने या CCTV फुटेजमध्ये आरोपी नसल्याचे सांगितले आणि CCTV फुटेज थोड्याशा अंधुक आणि स्पष्ट नसल्याचं देखील बोललं.